स्पेक्ट्रोस्कोपी असं फिजिकल केमिस्ट्रीमधल्या पहिल्या चॅप्टरचं नाव आहे की जो आपण बघणार आहोत. आता फिजिकल केमिस्ट्रीमध्ये स्पेक्ट्रोस्कोपी म्हटलं की विद्यार्थ्यांच्या समोर जरा थोडासा गहन प्रश्न उभा राहतो की स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे फक्त ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये असते असं प्रत्येकाचं मत झालं. पण आजपासून आपल्याला असं विचारात घ्यायचं आहे की स्पेक्ट्रोस्कोपी ही इनऑर्गॅनिकमध्ये सुद्धा असते, फिजिकलमध्ये सुद्धा असते किंवा फिजिकलमध्ये सुद्धा स्टडी केली जाते आणि ॲनालिटिकलमध्ये सुद्धा स्टडी केली जाते. म्हणजे स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे फक्त ऑर्गॅनिकमध्ये स्टडी केली जाते असं अजिबात नाही. आपल्याला आता विचारात घ्यायला पाहिजे की स्पेक्ट्रोस्कोपी ऑर्गॅनिकमध्ये असते, इनऑर्गॅनिकमध्ये असते, फिजिकलमध्ये असते आणि ॲनालिटिकलमध्ये सुद्धा असते. त्यामुळे स्पेक्ट्रोस्कोपीबद्दल विचार करायला लागलं तर फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, ॲनालिटिकल सर्व बाजूनी स्पेक्ट्रोस्कोपीचा विचार करणं आपल्याला तसं गरजेचं आहे. आता ॲक्च्युअलमध्ये मग काय असतं स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे? तर स्पेक्ट्रोस्कोपी ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकमध्ये काय असते स्पेक्ट्रोस्कोपी ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकमध्ये? तर ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिकमध्ये ह्या स्पेक्ट्रोस्कोपीचा स्ट्रक्चर डिटर्मिनेशनसाठी वापर केला जातो, स्ट्रक्चर डिटर्मिनेशनसाठी. आणि फिजिकल किंवा ॲनालिटिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि ॲनालिटिकलमध्ये. आणि फिजिकल ही एक अशी ब्रांच आहे की तिथं थोडासा वेगळा विचार केला जातो स्पेक्ट्रोस्कोपीचा. तो म्हणजे हाऊ इट इज पॉसिबल टू डिटरमाइन द स्ट्रक्चर. बघा, हाऊ इट इज पॉसिबल टू डिटरमाइन द स्ट्रक्चर. थोडासा वेगळा विचार आहे इथं, डिटरमाइन द स्ट्रक्चर. आता मला सांगा, पहिल्या भागात स्ट्रक्चर डिटर्मिनेशन आणि इकडं हाऊ इट इज पॉसिबल टू डिटरमाइन द स्ट्रक्चर. म्हणजे ह्याचा थोडासा विचार केला तर ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, ॲनालिटिकलमध्ये ॲप्लिकेटिव्ह स्पेक्ट्रोस्कोपी आहे, ॲप्लिकेटिव्ह. आणि फिजिकलमध्ये जर विचारात करायला गेला तर थेरॉटिकल पार्ट आहे स्पेक्ट्रोस्कोपीचा. म्हणजे ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, ॲनालिटिकलमध्ये आपण ॲप्लिकेशन्स बघतो स्पेक्ट्रोस्कोपीचे आणि फिजिकलमध्ये आपण थिअरी बघतो स्पेक्ट्रोस्कोपीची. खरं तर मला एक गोष्ट इथं सांगावी वाटते की फिजिकल केमिस्ट्रीमध्ये स्पेक्ट्रोस्कोपी शिकणं आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये स्पेक्ट्रोस्कोपी शिकणं ह्या दोन्हीमध्ये थोडासा जोकचा एक भाग आहे, जोकचा. म्हणजे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये जे स्पेक्ट्रोस्कोपी शिकतात त्यांना सायंटिस्ट म्हणलं जातं आणि ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, ॲनालिटिकलमध्ये जे स्पेक्ट्रोस्कोपी शिकतात त्यांना वर्कर्स म्हणलं जातं. हा थोडासा जोकचा भाग आहे, म्हणजे नेहमीच असं नाही आहे, पण हा थोडा जोकचा भाग. सायंटिस्ट का? तर दे आर क्रुशियली थिंकिंग ऑन व्हॉट थेरी इज बिहाइंड द स्पेक्ट्रोस्कोपी. And the organic, inorganic and analytical chemists are only working on the spectroscopy, not on the theoretical part of the spectroscopy. They are only working on the applicative part. Hence, one surprising thing is that sometimes physical chemistry is considered like the scientist chemistry, and sometimes organic, inorganic and analytical chemistry would be considered as the worker chemistry because they are only thinking about the applications, not the basics of the spectroscopy. And the physical chemistry is now in this topic we are going to consider the theoretical part of the spectroscopy. Now the next concept is the basics of the spectroscopy. आपल्याला बेसिक्सपासून पुढं जायचं आहे, म्हणून बेसिक्स घेणं मला जास्त पहिलं जरा गरजेचं वाटतं. त्यामध्ये सगळ्यात पहिला पार्ट म्हणजे डेफिनिशन ऑफ स्पेक्ट्रोस्कोपी. आता स्पेक्ट्रोस्कोपीची डेफिनिशन काय आहे?
तर मी इथं लिहितो डेफिनेशन. मला त्याच्या 2-3 शब्दाकडे जरा तुम्हाला वळवायचं आहे मला. स्पेक्ट्रोस्कोपी इज द स्टडी ऑफ interaction of electromagnetic radiation, interaction of electromagnetic radiation with matter. मला ह्याच्यामधल्या 4 शब्दांच्यावर भर द्यायचा आहे. एक म्हणजे स्टडी, दुसरा इंटरॅक्शन, तिसरा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आणि चौथा मॅटर. लक्षात घ्या, स्पेक्ट्रोस्कोपीच्या डेफिनेशनचा विचार करायला लागलो तर 4ही शब्द आपल्या समोर असायला पाहिजेत. जर डेफिनेशन काय आहे हे जर विचारलं तर डेफिनेशनमध्ये स्पेक्ट्रोस्कोपी इज द स्टडी ऑफ इंटरॅक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विथ मॅटर हे असेच शब्द यायला पाहिजे, कारण ह्या प्रत्येक शब्दांना किंमत आहे. स्पेक्ट्रोस्कोपी इज द स्टडी ऑफ इंटरॅक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विथ मॅटर. आता स्टडी म्हणजे काय, तर जो आपण वर आत्ताच बघितला तो म्हणजे स्टडी. म्हणजे काय, ॲप्लिकेटिव्ह स्टडी किंवा थेरॉटिकल स्टडी. इंटरॅक्शन म्हणजे काय, तर इंटरॅक्शन म्हणजे इफेक्ट ऑफ बंबार्डमेंट. बघा, इंटरॅक्शन मीन्स इफेक्ट ऑफ बंबार्डमेंट. आता इफेक्ट ऑफ बंबार्डमेंट म्हणजे काय, तर स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ह्या मॅटरवर बंबार्ड होतात आणि त्या बंबार्ड होण्याच्या प्रोसेसला इंटरॅक्शन म्हणतात. म्हणजे इंटरॅक्शन म्हणजे इफेक्ट ऑफ बंबार्डमेंट. आता ह्या तिन्ही शब्द आधी मी समोर घेतो आणि मग त्याच्याबद्दल आपण विचार करू. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कोण आहेत ते पहिलं सांगतो तुम्हाला. अल्ट्राव्हायलेट रेडिएशन्स, व्हिजिबल रेडिएशन्स, IR रेडिएशन्स, मायक्रोवेव्ह रेडिएशन्स असे आणि बरेच हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत. ह्याच्याबद्दलसुद्धा आपण डीप स्टडी करणार आहोत, पण पुढचा पॉईंट आहे तो. तुर्तास आपण एवढंच लक्षात घेऊ की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे अल्ट्राव्हायलेट रेडिएशन, व्हिजिबल रेडिएशन्स, इन्फ्रारेड रेडिएशन्स आणि मायक्रोवेव्ह रेडिएशन्स. आता मॅटर म्हणजे काय, मॅटर म्हणजे एनी मटेरियल की ज्या मटेरियलचा स्पेक्ट्रोस्कोपीनं स्टडी केला जातो त्या मटेरियलला मॅटर म्हणतात. बरोबर आहे. आता पुन्हा एकदा डेफिनेशन आपण रिपीट करू. स्पेक्ट्रोस्कोपी इज द स्टडी ऑफ इंटरॅक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विथ मॅटर. नाव द इंटरॅक्शन इज द इफेक्ट ऑफ बंबार्डमेंट and electromagnetic radiations is nothing but the radiations which may be ultraviolet, visible, IR, microwave or anything etc. and matter is the any material. आता स्पेक्ट्रोस्कोपी ॲक्च्युअली काय असतं ते बघू आणि ते बघत इंटरॅक्शन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आणि मॅटर ह्याचा स्टडी करू आपण. सपोज एखादा सबस्टन्स आहे, मी आता असं म्हणतो की हा एक सबस्टन्स आहे, ह्याला मॅटर म्हणतात. एखादा सबस्टन्स म्हणजे दिस इज द मॅटर, एखादा मॅटर आहे असं विचारात घेऊ आपण. मॅटर म्हणजे वर दिले आपण एनी मटेरियल विच इज अंडर स्पेक्ट्रोस्कोपिक स्टडी. कोणतंही मटेरियल की जे मटेरियल स्पेक्ट्रोस्कोपिक स्टडीच्या अंडर येतं त्याला आपण मॅटर म्हणतो. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणलं की वेव्ह फॉर्ममध्ये दाखवावं लागतं, म्हणून तर त्याला रेडिएशन्स म्हणतात. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत असं विचारात घेऊ आपण. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजेच एनर्जी. ह्याचा स्टडी आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये करणार आहोत, पण तुर्तास एवढं लक्षात ठेवू की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हणजे एनर्जी. एनर्जी का, तर रेडिएशन्स आर नथिंग बट द वेव्ह फॉर्म अँड इफ इट इज हॅविंग द वेव्ह देन इट शुड कन्सिस्ट विथ द एनर्जी. दिस इज द एनर्जी इक्वेशन दॅट इज इक्वल टू H nu. आता
स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे काय, तर इंटरॅक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विथ मॅटर. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ज्या वेळेला बंबार्ड केल्या जातात मॅटरवर, जसं आपण म्हटलं इंटरॅक्शनमध्ये. इंटरॅक्शन म्हणजे इफेक्ट ऑफ बंबार्डमेंट. वेन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स बंबार्ड्स ऑर कोलाइड्स विथ द मॅटर, त्याच्यामध्ये काय होईल, एकतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन त्या मॅटरमध्ये आत घुसतील किंवा आत जातील. काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आतून पुन्हा बाहेर येतील पुढं. काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आत न जाता त्या मॅटरला थटून वरच्यावरच रिफ्लेक्ट होतील. मग आपण असं म्हणूया की काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स ह्या ॲब्सॉर्ब झाल्या, म्हणजे ह्याला ॲब्सॉर्ब म्हणूया आपण, ॲब्सॉर्ब झाल्या, ॲब्सॉर्प्शन. ह्याला इमिशन म्हणू आपण, इमिशन. आणि ज्या रिफ्लेक्ट होतात त्यांना रिफ्लेक्शन म्हणू आपण. मग आता ही टोटल स्टोरी जर बघितली तर आपल्यासमोर येतं की स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे काय. तर स्पेक्ट्रोस्कोपी इज द स्टडी ऑफ इंटरॅक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विथ मॅटर. म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा इंटरॅक्शन कोणाबरोबर, मॅटरबरोबर. काय होतं इंटरॅक्शन, आयदर इट मे बी द ॲब्सॉर्ब्ड, आयदर इट मे बी इमिशन, आयदर देअर मे बी द रिफ्लेक्शन. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ज्या वेळेला मॅटरबरोबर इंटरॅक्ट होतात त्यावेळेला एकतर ते ॲब्सॉर्प्शन दाखवतील, एकतर त्या इमिशन दाखवतील, किंवा एकतर त्या रिफ्लेक्शन दाखवतील. आता ॲब्सॉर्प्शन, इमिशन आणि रिफ्लेक्शन हे 3 टाईप्स आहेत. एक म्हणजे ॲब्सॉर्प्शन. आता ॲब्सॉर्प्शन ज्या वेळेला स्टडी केला जातो त्यावेळेला एखादं एक्झाम्पल जर समोर घेतलं की ॲब्सॉर्प्शन स्टडी करण्याचा कोणतं एक्झाम्पल असू शकतं, तर IR ही जी स्पेक्ट्रोस्कोपीची टाईप आहे, इन्फ्रारेड IR स्पेक्ट्रोस्कोपी, तर दॅट इज द पार्ट ऑफ द स्टडी ऑफ द ॲब्सॉर्प्शन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. नाव द सेकंड, इमिशन झालेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा स्टडी करण्याचं एखादं एक्झाम्पल कुठलं, तर फ्लोरोसन्स स्पेक्ट्रोस्कोपी. म्हणजे फ्लोरोसन्स स्पेक्ट्रोस्कोपीचा जर तुम्ही विचार केला किंवा फ्लोरोसन्स स्पेक्ट्रोस्कोपी जर तुम्ही बघत असाल तर ती स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं इमिशन स्टडी झालेली स्पेक्ट्रोस्कोपी. आणि तिसरा जो आहे की जे रिफ्लेक्शन झालं आहे, रिफ्लेक्शनचा स्टडी करणं, म्हणजे एखादं एक्झाम्पल घ्यायला गेलो तर रामन स्पेक्ट्रोस्कोपी. आता ह्या 3 कन्सेप्टवरून, ह्या 3 इंटरॅक्शनवरून स्पेक्ट्रोस्कोपीचे 3 टाईप्स पडतात. टाईप्स ऑफ स्पेक्ट्रोस्कोपी. ते कोणते आहेत, एक पहिला टाईप ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी, ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मॅटरनी ॲब्सॉर्ब केले त्याच्याबद्दलचा आपण स्टडी करतो. 2 नंबर म्हणजे इमिशन स्पेक्ट्रोस्कोपी. आणि 3 नंबर म्हणजे रिफ्लेक्शन, ज्याला आपण म्हणतो, म्हणजे रिफ्लेक्शन स्पेक्ट्रोस्कोपी त्याला म्हणतात. पण त्याचा एकच आणि जो महत्त्वाचा टाईप आहे तो रामन स्पेक्ट्रोस्कोपी. This is the 3 types of spectroscopy depends upon the interaction of electromagnetic radiations. If we consider the absorption, then it is called as the absorption spectroscopy. If we consider the emission, then it is called as the emission spectroscopy. And if we consider the reflection, then it is called as the Raman spectroscopy, or sometimes it is called as the reflection spectroscopy, according to physical point of view. Now, the physical point of view, that is according to physical chemistry. According to physical chemistry, we are considering about the theoretical view. Okay? Just we have seen that.
theoretical view. That is the physical chemistry. Point of physical chemistry is the theoretical view. Now we should turn towards the physical chemistry. That is the physical chemistry. That is the theoretical view. In the and type of spectroscopy, absorption, emission and reflection spectroscopy, all these are the study of spectroscopy. That is the applicative view. Okay, now the theoretical view. In the theoretical view, the matter, now we have to consider upon the matter. Now what are the categories of the matter? आता मॅटरला दोन कॅटेगरीमध्ये डिवाईड करू शकतो आपण, लक्षात घ्या. एक म्हणजे मॅटर म्हणजे कोण असू शकतो, एक तर तो ॲटम किंवा मॉलिक्यूल. आता ह्या दोन्हीमध्ये तसा फारसा काय फरक नाही. मॉलिक्यूलमध्येच ॲटम असतो आणि ॲटमचा मिळूनच मॉलिक्यूल तयार होतो. पण तरीसुद्धा फिजिकल केमिस्ट्रीच्या थेरॉटिकल व्ह्यूमध्ये ज्यावेळेला आपण स्पेक्ट्रोस्कोपी बघणार आहोत त्यावेळी आपल्याला मॅटरचा दोन कॅटेगरीजमध्ये डिव्हिजन करणं गरजेचं आहे. त्यामध्ये एक मॅटरचा भाग म्हणजे ॲटम आणि एक मॅटरचा भाग म्हणजे मॉलिक्यूल. असं डिव्हिजन का केलं आहे, तर आपल्याला एवढंच कन्सिडर करायचं आहे की ज्या वेळेला आपण ॲटम्सबद्दल स्टडी करणार आहोत, ज्या वेळेला आपण ॲटम्सबद्दल स्पेक्ट्रोस्कोपीचा स्टडी करणार आहोत त्यावेळेला त्याला ॲटॉमिक स्पेक्ट्रोस्कोपी म्हणतात, ॲटॉमिक स्पेक्ट्रोस्कोपी. आणि ज्या वेळेला आपण मॉलिक्यूलचा स्टडी करणार आहोत त्यावेळेला त्याला मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी म्हणतात. म्हणून फिजिकल केमिस्ट्रीमध्ये मॅटर हे दोन टाईपमध्ये डिवाईड केलेत. एक म्हणजे ॲटॉमिक स्पेक्ट्रोस्कोपी आणि दुसरं म्हणजे मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी. ॲटॉमिक स्पेक्ट्रोस्कोपीपासून मिळणारा जो ग्राफ आहे, ॲटॉमिक स्पेक्ट्रोस्कोपीपासून जे मिळतं, जो स्पेक्ट्रम मिळतो त्याला ॲटॉमिक स्पेक्ट्रम म्हणतात किंवा ॲटॉमिक स्पेक्ट्रा म्हणतात. आणि मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपीपासून जो काय स्पेक्ट्रम मिळतो त्याला मॉलिक्युलर स्पेक्ट्रा म्हणतात. आपल्याला फिजिकल केमिस्ट्रीमध्ये दोन्हीचा विचार करत पुढं जायचं. आता ॲटॉमिक स्पेक्ट्रा म्हणजे काय ह्याचा विचार करू. सगळ्यात फर्स्ट आपण काय करू, ॲटॉमिक स्पेक्ट्रा म्हणजे काय. तर आपणा सर्वांना माहिती आहे की ॲटम म्हणजे काय, तर सेंट्रली देअर इज द न्यूक्लियस आणि न्यूक्लियसच्या भोवती देअर आर द ऑर्बिटल्स. बरोबर आहे. न्यूक्लियसच्या भोवती काय असतात, ऑर्बिटल्स असतात. असं विचारात घेऊ की सेंट्रल देअर इज द न्यूक्लियस, दिस इज द फर्स्ट ऑर्बिट, दिस इज द सेकंड ऑर्बिट, दिस इज द थर्ड ऑर्बिट. आणि प्रत्येक ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतो. सगळ्यांनाच ह्याच्याबद्दलची बरीचशी माहिती आहे की सेंट्रली देअर इज द न्यूक्लियस अँड अराउंड द न्यूक्लियस देअर आर द ऑर्बिटल्स. इन द ऑर्बिटल्स इलेक्ट्रॉन आर रिव्हॉल्विंग. म्हणजे आता मी एक एक इलेक्ट्रॉन दाखवलं आहे, याचा अर्थ असा नाही की प्रत्येकामध्ये एक इलेक्ट्रॉन असतो. मला फक्त एवढंच दाखवायचं आहे की प्रत्येक ऑर्बिटमध्ये एक तरी इलेक्ट्रॉन असतोच. बरोबर आहे. मग हा इलेक्ट्रॉन असं दाखवू. आता मी असं म्हणतो तुम्हाला, थोडंसं म्हणजे काल्पनिक आहे, इमॅजिनरी आहे, की आपण ही जे न्यूक्लियसपासून बाहेरच्या ऑर्बिटपर्यंत हा कट करू, पोर्शन कट केल्यानंतर आपल्याला कसं दिसेल, सेक्शन कसा दिसेल, तर हा न्यूक्लियस आहे जो कट केला आहे आपण. न्यूक्लियसच्या नंतर कट करून ही स्ट्रेट केली अशी स्ट्रिंग, किंवा ही पहिली ऑर्बिट आपण स्ट्रेट केली, दिस इज द फर्स्ट ऑर्बिट. नंतर ही दुसरी ऑर्बिट, नंतर ही तिसरी ऑर्बिट. अशा मी म्हणतो की दिस इज द फर्स्ट ऑर्बिट, दिस इज द सेकंड ऑर्बिट, दिस इज थर्ड. म्हणजे इथून कट केले आणि ह्या स्ट्रेट केलेत असं विचारात घेऊ आपण. मग दिस इज द फर्स्ट ऑर्बिट, दिस इज सेकंड ऑर्बिट, दिस इज थर्ड ऑर्बिट, असं ऑर्बिट्स म्हणलं याला. आता ऑर्बिट्स म्हणलं, प्रत्येक ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन आहेच, कारण ऑलरेडी आपण सांगितले की प्रत्येक ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. दिस इज द ॲटम. आता ह्या ज्या लेवल्स तयार झाल्या ह्यांना एनर्जी लेवल्स म्हणतात. ह्या ज्या लेवल्स तयार झाल्या आहेत ह्यांना एनर्जी लेवल्स म्हणतात. आता मी असं म्हणेन की ह्या एनर्जी लेवल्सवर मी हे काहीतरी बंबार्ड करतो आहे. हे काय दाखवले मगाशी आपण, हे दाखवले इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन.
मी असं म्हणतो की पहिल्या एनर्जी लेवलवर मी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बंबार्ड केले. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे एनर्जी हे आपण शिकणारही आहोत आणि हे पहिलं पण तुम्ही शिकलेलं आहात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे एनर्जी. इट इज अकॉर्डिंग टू E = h न्यू. न्यू इज द फ्रिक्वेन्सी ऑफ द रेडिएशन. h इज द प्लँक्स कॉन्स्टंट. आता आपण असं कन्सिडरेशन करू की 1 नंबरच्या लेवलला आपण एनर्जी बंबार्ड केली किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इंटरॅक्ट केली. काय होतं तर 1 नंबरच्या एनर्जी लेवलला रेडिएशन बंबार्ड केल्यानंतर 1 नंबर लेवलमधला इलेक्ट्रॉन हा ट्रान्झिट होतो म्हणजे काय होतं की लोअर एनर्जीच्या एनर्जी लेवलमधून अप्पर एनर्जी लेवलमध्ये तो ट्रान्झिट होतो. ह्याला ट्रान्झिशन म्हणतात. ह्याला काय म्हणतात? ट्रान्झिशन म्हणतात. आणि ह्या ज्या लेवल्स आहेत, ह्या एनर्जी लेवल्स, ह्याला इलेक्ट्रॉनिक एनर्जी लेवल्स म्हणतात. कारण ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून ह्याला इलेक्ट्रॉनिक एनर्जी लेवल्स म्हणतात. आणि ह्या ट्रान्झिशनला इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स म्हणतात. ह्याला काय म्हणतात? इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स. कोणत्याही इलेक्ट्रॉनला एनर्जी दिली की तो वरच्या किंवा हायर एनर्जीच्या एनर्जी लेवलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. त्याला इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स म्हणतात. मग इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स होतात. आता परत आणि मी समजा दुसऱ्या एनर्जी लेवलवर सुद्धा मी पुन्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स बंबार्ड केली किंवा इंटरॅक्ट केली. परत मी त्याला एनर्जी सप्लाय केली असं म्हणू. तर इथून सुद्धा इलेक्ट्रॉन पुन्हा थर्ड लेवलमध्ये ट्रान्झिट होतं. आता काय होतं? ट्रान्झिट होतं म्हणजे काय होतं तर लोअर लेवलचा इलेक्ट्रॉन हा एनर्जी घेतो आणि तो अप्पर लेवलमध्ये जातो. अप्पर लेवलमध्ये पुन्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स बंबार्ड केले की पुन्हा अप्पर लेवलमधला इलेक्ट्रॉन पुन्हा एनर्जी घेतो, पुन्हा वर जातो. आता एनर्जी घेतो म्हणजे काय करतो तर एनर्जी ॲब्सॉर्ब करतो. एनर्जी ॲब्सॉर्प्शन करतो. एनर्जी ॲब्सॉर्ब करतो. आता ॲब्सॉर्ब म्हटलं की ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी समोर यायला पाहिजे. आता स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये काय दिसतं बघा. सपोज आपण जर एक ग्राफ कन्सिडर करतो आहे की ज्या ग्राफमध्ये टाईम एक्स ॲक्सिसला टाईम दाखवलं आहे आणि वाय ॲक्सिसला एनर्जी दाखवली. कुणाची एनर्जी? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची. आणि इथं टाईम. आता हा ॲटम आहे. हा ॲटमचंच इथं आपण सेक्शन घेतला आहे. कट करून सेक्शन घेतला इथं आपण ॲटमचाच. आणि मी आता असं म्हणतो की ॲटमवरच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स बंबार्ड केलेत. काय दिसतं तर हे दिसतं खाली. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ॲटमवर बंबार्ड केल्या तर काय होईल तर खाली दाखवले हे सगळं होईल. म्हणजे काय होईल? इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्ब करतील आणि अप्पर लेवलमध्ये जातील. आता मी असं म्हणतो की ज्या वेळेला ट्रान्झिशन्स व्हायच्या असतात त्यावेळेला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा ग्राफ असा दिसेल. सपोज पहिलं ट्रान्झिशन झालं आणि काय झालं की एनर्जी ॲब्सॉर्ब झाली तर पीक दिसेल. एनर्जी ॲब्सॉर्ब झालेलं पीक. पुन्हा ट्रान्झिशन्स नाही आहेत त्यामुळे पुन्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी लेवल सेम दिसेल. पुन्हा दुसऱ्या ट्रान्झिशनच्या वेळेला पुन्हा पीक घेईल किंवा पीक येईल म्हणजे ॲब्सॉर्ब होईल एनर्जी आणि पुन्हा स्टेबल होईल. म्हणजे पहिल्या ट्रान्झिशनला आपण E1 म्हणू, दुसऱ्या ट्रान्झिशनला E2 म्हणू. दिस इज द E1, दिस इज द E2. ही ॲब्सॉर्ब केलेली एनर्जी आहे. आपण असं म्हणू शकतो ग्राफमध्ये की फॉर द इलेक्ट्रॉन्स टू ट्रान्झिट फ्रॉम द लेवल 1 टू लेवल 2, E1 energy is absorbed by the electrons, and for the transition between energy level 2 to energy level 3, E2 energy is absorbed by the electron. Now we can consider that in the graph how the graph is shown, that is when there is no any absorption then there is a steady line, and when there is the absorption then there is the peak. That is E1 amount of energy is absorbed by the atom. Next, E2 amount of energy is absorbed by the atom. This is called as atomic spectra. This is called as atomic spectra. Now, in short, what happens here? Transition of electrons is possible
in the atoms by the absorption of electromagnetic radiations which gives the atomic spectra. That is transition of electron. I write here transition of electrons from one energy level to another consist of sharp peaks. This is nothing but atomic spectra. And the transitions are called as the electronic transitions. Now, one of the important sentence for the atomic spectrum is generally atomic spectra are line spectra. हे वाक्य कशासाठी लिहिले ते लक्षात घ्या. ॲटॉमिक स्पेक्ट्रामध्ये मी पीक दाखवलेत, बरोबर आहे. जरी मी पीक दाखवले असले तरी ते पीकच आहेत, पण ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेला तुम्ही ॲटॉमिक स्पेक्ट्रा घ्यायला जाता, ज्यावेळेला स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये तुम्ही ॲटॉमिक स्पेक्ट्रमचा ग्राफ बघता, त्यावेळेला हे पीक दिसत नसून ते लाईनसारखे दिसतात. लाईन का दिसतात तर जेवढे कमी एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते तेवढे ते लाईनच्या स्वरूपात दिसतात. म्हणून हे एक वाक्य इम्पॉर्टंट वाक्य म्हणता येईल आपल्याला काय त्याच्याबद्दल जास्त विचार नाही करायचा. जनरली ॲटॉमिक स्पेक्ट्रा आर द लाईन स्पेक्ट्रा. म्हणजे when atomic spectra is taken by the interaction of electromagnetic radiation, then it is not in the form of the peaks, then it is only the lines observed in the atomic spectrum. Therefore the sentence is the generally atomic spectra are the line spectra. Now the next concept is the molecular spectra. We are considering about the matter categories, that is atom and the molecular. All this concept is about the atomic spectroscopy or the atomic spectrum. Now we are considering about the molecular spectroscopy or the molecular spectra. Now molecule, जसं की मी ॲटम म्हणजे गोल दाखवलं, म्हणजे सेंट्रल न्यूक्लियस होता, त्याच्या बाहेर ऑर्बिट्स होत्या, तसं मला मोलिक्यूल काय मला दाखवता येणार नाही. मी फक्त एवढं म्हणेन की एखादा मोलिक्यूल आपण कन्सिडरेशनमध्ये घेऊ की ज्याचं नाव HCl आहे. HCl हा मोलिक्यूल कन्सिडरेशनमध्ये घेऊ. मग HCl मोलिक्यूल कन्सिडरेशनमध्ये घेतला आपण, तर मोलिक्युलर स्पेक्ट्रा त्याचा काय असतो, तर HCl मोलिक्यूल हा 2 टाईपमध्ये ट्रान्झिशन दाखवू शकतो. एक म्हणजे रोटेशनल ट्रान्झिशन्स आणि दुसरा म्हणजे व्हायब्रेशनल ट्रान्झिशन्स. म्हणजे मला तुम्हाला खरं सांगायचं आहे की ॲटॉमिक स्पेक्ट्रामध्ये ज्यावेळेला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स बंबार्ड होतात त्यावेळेला इलेक्ट्रॉन ट्रान्झिट होतात. तसं मोलिक्युलर स्पेक्ट्रामध्ये ॲटॉमिक स्पेक्ट्रामध्ये ॲटमवर बंबार्ड होतात, तसं मोलिक्युलर स्पेक्ट्रामध्ये मोलिक्यूलवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स बंबार्ड होतात. आता मोलिक्यूल म्हटलं की वी आर नॉट कन्सिडरिंग अबाउट द ॲटम, वी आर कन्सिडरिंग अबाउट द मोलिक्यूल आपण कन्सिडर करतो. मग जर मोलिक्यूल कन्सिडर करत असेल आपण तर मोलिक्यूलच्या बाबतीत एक गोष्ट विचारात घेतली पाहिजे की मोलिक्यूल कोणत्या प्रकारचे ट्रान्झिशन्स दाखवतात. तर एक ट्रान्झिशन म्हणजे रोटेशनल ट्रान्झिशन, दुसरं ट्रान्झिशन म्हणजे व्हायब्रेशनल ट्रान्झिशन. आता हे काय असतं, जसं की इथं इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स असतात तसे इथं रोटेशनल ट्रान्झिशन आणि इथं व्हायब्रेशनल ट्रान्झिशन असतात. रोटेशनल ट्रान्झिशन म्हणजे काय, जर HCl मोलिक्यूल असेल आणि त्याच्यावर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स जर बंबार्ड केले आपण, तर HCl मोलिक्यूल हा स्वतःभोवती फिरतो, ॲक्सिस भोवती फिरतो, त्याला रोटेशनल ट्रान्झिशन्स म्हणतात. आणि HCl मोलिक्यूल ही नॉर्मल पोझिशन आहे. HCl मोलिक्यूल हा एकतर कॉन्ट्रॅक्शन दाखवत असेल,
HCl बॉन्ड लेंथमध्ये किंवा इलॉंगेशन बॉन्ड लेंथमध्ये दाखवत असेल तर त्याला व्हायब्रेशन्स म्हणतात आणि ह्याच्यापासून दिसणाऱ्या ट्रान्झिशन्सना व्हायब्रेशनल ट्रान्झिशन्स म्हणतात. आता रोटेशनल ट्रान्झिशन्स आणि व्हायब्रेशनल ट्रान्झिशन्स ह्याच्यामध्ये दोन टाईप्स आहेत. एक म्हणजे मॉलिक्युलर स्पेक्ट्रामध्ये आयदर यू विल सी द रोटेशनल ट्रान्झिशन्स और आयदर यू विल सी द व्हायब्रेशनल ट्रान्झिशन्स. आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन दिसतात का ते आपण शेवटी बघणार आहोत. पण इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स बघायची गरजच नाही, कारण ते आपण सेपरेटली कन्सिडर केले. आपण कुठं ॲटॉमिक स्पेक्ट्रामध्ये, आणि बाकीचं सगळं आपण सेपरेटली कन्सिडर केलं आहे कुठं केलं आहे, मॉलिक्युलर स्पेक्ट्रामध्ये. मग मॉलिक्युलर स्पेक्ट्रामध्ये आपण काय कन्सिडर करतो आहे तर रोटेशनल ट्रान्झिशन आणि व्हायब्रेशनल ट्रान्झिशन्स, आणि ॲटॉमिक स्पेक्ट्रामध्ये आपण काय कन्सिडर करतो आहे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स. आता मॉलिक्युलर स्पेक्ट्रामध्ये व्हायब्रेशनल आणि रोटेशनल ट्रान्झिशन ज्यावेळेला आपण कन्सिडर करतो त्यावेळेला तिथंसुद्धा त्या ॲटमवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स, ॲटम नाही, मॉलिक्यूलवर, दिस इज द मॉलिक्यूल, त्या मॉलिक्यूलवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स बंबार्ड होणं गरजेचं असतं. कारण का स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये डेफिनेशन काय सांगते तर इंटरॅक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विथ मॅटर. मग मॅटर आयदर इट इज द ॲटम और इट इज द मॉलिक्यूल. इंटरॅक्शन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स with the matter is known as the spectroscopy. Now in molecular spectra the spectroscopy is of two types. Transitions are of two types. One is the rotational transition, second is the vibrational transitions. आता मला इथे एक गोष्ट तुम्हाला कन्सिडर करायची आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ज्या वेळेला मॉलिक्युलर स्पेक्ट्रा दाखवतात, त्यावेळेला त्यांना जी एनर्जी लागते मॉलिक्युलर स्पेक्ट्रा दाखवण्यासाठी, जी एनर्जी लागते ती एनर्जी ॲटॉमिक स्पेक्ट्रा दाखवण्यापेक्षा कितीतरी प्रमाणात जास्त आहे. म्हणून असं म्हटलं जातं की एनर्जी रिक्वायर्ड टू शो द मॉलिक्युलर ट्रान्झिशन इज मच मोर हायर दॅन द इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स. हेन्स मॉलिक्युलर स्पेक्ट्रा इज मोर कॉम्प्लिकेटेड दॅन ॲटॉमिक स्पेक्ट्रा. मी असं लिहितो एक सेंटेन्स बघा. एनर्जी रिक्वायर्ड टू शो मोलिक्युलर ट्रान्झिशन इज much more higher than electronic transitions.